हरिश्चंद्रगडावरील आजचा दिवस दुसरा। आदल्या दिवशी खूप थकलो असल्या कारणामुळे झोप सुद्धा एकदम गाढ लागली होती। आणि कोकण कड्यावरून दिवसाची सुरुवात म्हणजे हे सुख शब्दात न सांगता येणारच। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजचा आमचा दिवस दुसरा। अजूनही सगळेजण झोपलेत आणि आम्ही मात्र फिरायला बाहेर आलोत। आणि कोकण कड्यावरून आत्ता जे मागचं दृश्य दिसतंय ते खूपच धमाल आहे आणि सूर्योदय होतोय। सह्याद्रीच्या ह्या कड्यांवरून सूर्योदय बघण्याचं सौभाग्य काही औरच आहे। उत्सुकता म्हणून बराच वेळ कोकण कड्यावर झोपून आजूबाजूचा परिसर आणि खालची दरी पाहत बसलो होतो। आता सगळेजण उठलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही टेंट वगैरे पॅक केले, कारण की आता आम्ही इथून तारामती शिखरावर जाणार आहेत। आणि त्याच्या आधी पोरं बसलेत चहा नाश्त्यासाठी। काय पोरांनो, कशी चालली आपली सहल? मस्त पप्पू, तू पहिल्यांदा आलायस हरिश्चंद्रगडावर, काय एक्सपिरियन्स आहे? एकदम मौसम वाटतंय, धमाल ना एकदम एकदम भारी। असं वाटतं परत जायलाच नाही पाहिजे। त्याच्यासाठी आता आम्ही म्हणजे नेहमी आम्ही एक दिवसासाठी येतो राहायला, पण आता यावेळेस आम्ही 2 दिवस राहणार आहेत। त्याच्यामुळे आता आम्ही 350 दिवसाची 365 दिवस राहण्याचा प्लॅन करतात हे पोरं। म्हणजे कसं मित्रांनो, आता आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता सगळेजण चाललेत तारामती शिखरावर। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, आई माऊलीचा। जंगलवाला पार्ट लागलेला आहे, मस्त एकदम घनदाट जंगल आहे। म्हणजे पुढच्या 10 फुटावरचा काही दिसत नाहीये, एवढी झाडी आहे। त्याच्यामुळे जर का कधी यायचं असेल तर ग्रुपनीच या सहसा, कारण की हे जे हरिश्चंद्रगडाचं अभयारण्य आहे त्याच्यात बरेचसे प्राणी आहेत, म्हणजे रानडुक्कर म्हणा, बिबटे किंवा तरस वगैरे। त्याच्यामुळे जर का कधी ग्रुपनी येतात तर ते सेफ आहे आणि प्रशिक्षित लोकांबरोबर या, प्रशिक्षित लोकांबरोबरच या। ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे, अनुभवी। माहिती नसेल तर येऊ नका, नाहीतर माहितीच्या माणसाला सोबत घेऊन या। दाट झाडीतून वाट काढत आम्ही पुढे आलो। थोडं पुढे आल्यावर एक शिडी लागते। तारामती शिखरावर जाण्याची वाट थोडी दमछाक आणणारी आहे आणि प्रांजली फुल कसरत करत चढते हरिश्चंद्रगडावरील तारामतीच्या शिखरावर। आणि आता तिच्या तारामतीच्या शिखरावर चढता चढता तिची बारामती झालेली आहे। मजा आली ना? मग परत येणार काय? मागे लागून
हिच्यामुळे मित्रांनो आमचे 2-2 तास वाया जातात आहे. माझी पहिलीच वेळ जे 15 मिनिटं 20 मिनिटं तारामती शिखर आहे कोकण कड्यापासून, तिथे आता आम्हाला जवळपास 1 तास होऊन गेलाय चढता चढता. आता आम्ही तारामती शिखरावर ऑलमोस्ट पोचलो आहोत. वरती शिखरावर चढण्यासाठी 2 शिड्या लागतात आणि मध्ये बरंच घनदाट असं जंगल लागतं. तर कधी येताना तुम्ही सांभाळून या, स्वतःची काळजी घ्या. इथे ठेव. शेवटचा टप्पा थोडासा रिस्की आहे. म्हणजे जर का सोबतीला कोण आहे तर मदत होऊन जाते आपल्याला चढताना. लहान मोठे अडथळे पार करत आम्ही शिखरावर पोहोचलो. मित्रांनो, आता सगळेजण तारामती शिखरावर आलेले आहेत एकदम कसरत करत करत. आणि तुम्ही पोरांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता, जसं की आम्ही सगळेजण एव्हरेस्टच चढून आल्यात. आणि खरंच तीच फिलिंग येते की एव्हरेस्ट चढल्यासारखी. एवढ्या कडक उन्हात सुद्धा आम्ही वरती चढले, पण वरती आल्याच्या नंतर सगळा थकवा निघून गेलाय. कसं वाटतंय सगळ्यांना? परत यायचं ना? छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तारामतीच्या शिखरावर एक शिवमंदिर आहे. आम्ही तिथे थोडी साफसफाई केल्यानंतर दर्शन घेतले. तारामती शिखरावरून आता आम्ही उतरायला चालू केलंय. खूप ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त थांबत नाहीये. आता खाली उतरतोय. आम्ही तारामती शिखरावरून थेट केदारेश्वर गुहेकडे गेलो. तिथे आंघोळ करून दर्शन घेतले. आम्ही गुहेशेजारी चूल पेटवून दुपारी मॅगी बनवून खाल्ली. तारामतीच्या शिखरावरून आम्ही खाली आल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो ते म्हणजे केदारेश्वरच्या गुफेच्या इथे. इथे छान थंडगार पाण्यामध्ये आम्ही कुंडामध्ये आंघोळ केली
आणि त्यानंतर इथेच आम्ही मॅगी वगैरे करून खाल्ली. मित्रांनो, तुम्ही ही जी माझ्या मागे केदारेश्वराची गुफा बघतात आहे, त्याला 4 खांब होते, पण अशी आख्यायिका सांगितली जाते की ते 4 खांब 4 युगाचे प्रतीक आहेत. त्याच्यातली 3 युग संपलेली आहेत, जसं की सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, आणि जो एक खांब अस्तित्वात आहे तो म्हणजे कलियुगाचा. असं सांगितलं जातं की जेव्हा कलियुगाचा अंत होईल त्यावेळेस हा खांब पण तुटेल आणि त्यावेळेस सगळ्याच गोष्टींचा नाश होईल, अशी आख्यायिका सांगितली जाते. मित्रांनो, आम्ही इथे दरवेळेस येतो आणि इथे आंघोळ करतो. खूप फ्रेश वाटते इथे आंघोळ केल्याच्या नंतर आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये. आता इथून आम्ही सरळ जाणार आहेत वरती आणि आता इथून आमचा पुढचा प्रवास सुरू होतोय. केदारेश्वर गुहेकडून आम्ही वर शिव मंदिराजवळ गेलो. आता आम्ही खाली केदारेश्वरच्या गुहेच्या इथून आंघोळ केल्याच्या नंतर आम्ही वर मंदिरात आलोय. काल खूप घाई होती आम्हाला कोकण कड्यावर जाण्यासाठी, त्याच्यामुळे आम्ही इथे जास्त थांबलो नाही. तर तुम्हाला एक छोटेसं हरिश्चंद्र गडाबद्दलची माहिती देतो. मित्रांनो, हरिश्चंद्र गडाला जवळपास 3,500 ते 4,000 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. अगदी अग्निपुराण, मत्स्यपुराण अशा काही धार्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा हरिश्चंद्र गडाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मंदिर हे खूपच सुंदर आहे. 12व्या शतकातील शालिवाहन मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं. जी मंगळगंगेचं उगम स्थान सुद्धा ह्याच मंदिराच्या पायथ्यापासून आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या आजूबाजूला खूपच खूप सारे लहान सहान असे मंदिर आहेत वेगवेगळ्या देवी देवतांचे, आणि तसेच मंदिराच्या बाजूला पुष्करणी सुद्धा आहे. असं सांगितलं जातं की चांगदेवांनी येथील काही गुफा आहेत, येथील एका गुफेमध्ये तपश्चर्या केली आणि आजूबाजूला जी पुष्करणी आहे ते पुष्करणीचं पाणी सुद्धा अगदी पिण्यायोग्य आहे. मंदिराजवळचा परिसर पाहून झाल्यावर आम्ही काही अंतरावर ज्या गुहा आहेत त्या पाहायला गेलो. मित्रांनो, हरिश्चंद्र गडावर थोडंसं वर गेल्याच्या नंतर मंदिराच्या शेजारी 5-6 गुफा आहेत आणि माझ्या मागे ही गणेश गुफा, कारण की इथे गणपती बाप्पाची 6 ते 7 फूट उंच खूप सुंदर अशी दगडामध्ये कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच्या आजूबाजूला ज्या काही गुफा आहेत त्या गुफा अजून सुद्धाच एकदम सुस्थितीत आहेत. तिथे अजून सुद्धा राहण्याची सोय होते आणि असं सांगितलं जातं की चांगदेवांनी इथल्याच कोणत्या तरी एका गुफेमध्ये राहून तपश्चर्या केली होती. आता इथला सर्व आजूबाजूचा परिसर बघून झाल्याच्या नंतर आता आम्ही पुन्हा कोकणकडेच्या दिशेने चालले आहेत. तुम्ही आता वरून मंदिराच्या इथून जर का कोकण कड्याच्या दिशेला जातात तर तुम्हाला टप्प्याटप्प्यावर अशा काही ऑरेंज कलरच्या किंवा इतर कोणत्या कलरच्या दोऱ्या किंवा रिबिन्स बांधलेल्या आहेत. ह्या तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर का कधी अंधारात येतात किंवा रस्ता कळत नसेल, वाट चुकले असेल, तर तुम्हाला ह्याचा उपयोग रस्ता शोधण्यासाठी होऊन जातो. कारण की इथे नेटवर्क नसल्यामुळे GPS वगैरे चालत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कधी याल
तर ह्या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. खालून मंदिराकडून कोकणकड्याच्या इथे आल्यावर आज सुद्धा सुंदर असा सूर्यास्त बघायला मिळाला. खूप मजा आली, खूप सारे फोटो काढले. आणि आजचा आमचा मुक्काम आज सुद्धा हरिश्चंद्र गडावरच आहे आणि तोही कोकणकड्यावर. आता आम्ही जातोय आजच्या मुक्कामाची सोय करायला. कोकणकड्यावरून सूर्यास्त बघितल्यावर रात्री राहण्याची सोय करून घेतली. आता आमची रात्रीची सोय झालेली आहे झोपण्याची. आमचे सर्व टेंट वगैरे लावून झाल्यात. आता पुढची तयारी म्हणजे आता पोरांना चहा प्यायचा आहे, तर त्यासाठी आता आम्हाला चूल पेटवावी लागेल. त्याच्यासाठी आता आम्ही लाकडं वगैरे गोळा करून चहाची तयारी करतो. मित्रांनो, आता आमचा चहा कॉफी पिऊन झाल्याच्या नंतर थोडीशी नाश्त्याची व्यवस्था करायला लावलेली आहे. आणि नाश्त्याला आमच्याकडे आहे कॉर्नचे दाणे म्हणजे मक्याचे दाणे, जे आम्ही बटरमध्ये फ्राय केलेत. मित्रांनो, आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि तसंच आता आमची जेवणाची तयारी सुरू आहे. जेवायला आज आम्ही आमच्या इथे मागवलं नाही. कोकणकड्यावर आत्माराम दादा आहेत, त्यांची जेवणाची व राहण्याची सुविधा त्यांच्याकडे होते, तर आम्ही जेवण त्यांनाच सांगितलंय. आज आमचा जेवणाचा मेनू आहे पिठलं भाकरी, वरण भात आणि त्याच्यासोबतच भाजी सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा जर का कधी हरिश्चंद्रगडावर कोकणकड्यावर आला असाल किंवा यायचं असेल तर तुम्ही दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सविस्तर माहिती आणि दादांचा नंबर सुद्धा देत आहे. तर तुम्हाला जर का कधी यायचं असेल तर तुम्ही अवश्य दादांच्या इथे भेट द्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की दादा भाकरी स्वतः बनवत आहेत. म्हणजे परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते आणि आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं आहे की ते एक पुरुष असून भाकरी थापत आहेत. नाहीतर आपल्याला घरी मम्मी भाकरी दे करावं लागतं. आणि खूपच छान भाकरी बनवत आहेत ते. तर जेवण गरमागरम तयार आहे आणि जेवणामध्ये पिठलं भाकरी, बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर सलाड, भाजलेला पापड. चला या सर्वांनी जेवायला. पप्पू, कसं झालंय जेवण? एकदम मस्त. सगळं दादांनी त्यांच्या हाताने बनवलंय.
मित्रांनो, आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला. खूप मजा आली सगळ्यांना. आणि आता 1 वाजलाय. खूप उशीर झालाय. सकाळी आम्हाला आता निघायचंय. त्याच्यामुळे सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. लवकरच भेटूया आपण उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट. आमची आजची सकाळ कोकण कड्यावरच उजाडली. सकाळीच कोकण कड्यावर जाऊन खूप सारे फोटो काढले. मित्रांनो, आजचा आमचा दिवस 3रा आणि आता आम्ही निघतोय. खूप काय बोलतात की वाईट वाटतं इथून निघताना. पाय जड झालेत. निघायची इच्छा नाहीये, पण काय करणार की सगळ्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळत नाही. कोणत्या तरी गोष्टी एका सीमेपर्यंत आपल्याला सोडून द्याव्या लागतात. पण काय टेन्शन नाहीये, आम्ही पुन्हा येऊ. पण आता आम्ही सध्या परतीचा प्रवास सुरू करतोय. 2 दिवस राहिलो इथे. खूप मजा आली आणि खूप काही दिला आम्हाला हरिश्चंद्रगडाने आणि या कोकण कड्याने सुद्धा. खूप साऱ्या अशा आठवणी आहेत की ज्या आम्हाला आयुष्यभर पुढच्या जीवनासाठी कामी येतील. आणि सगळ्या मित्रपरिवारांचे पण खूप खूप धन्यवाद. आयुष्यभराच्या आठवणी घेऊन आम्ही हरिश्चंद्रगडावरून परतीचा प्रवास सुरू केला. खाली उतरताना पुन्हा अर्ध्या टप्प्यापर्यंत आलेले आहेत. आणि त्या दिवशी जे जाताना ज्या गुहेत थांबलो आराम करण्यासाठी, आता पुन्हा त्या गुहेतच आम्ही आराम करायला थांबलोय. तर उतरताना पाय तर काय जास्त दुखत नाहीयेत, पण पाठ दुखते आणि खांदे पण दुखतात आहे बॅगेतल्या वजनामुळे. आणि आता इथे आम्ही एक काका आहेत, काकांकडे लिंबू सरबत पिऊ. हे 2 जण आमच्या आधी आले, त्यांनी पिलंय. त्याच्यामुळे ते सांगतात की आता तुम्ही पण पिऊन बघा. धन्यवाद साहेब. तू कुठल्या तरी पिक्चर बोलतो ना. धन्यवाद. कसं आहे? हा, 1 नंबर. फायनली आम्ही खाली उतरलो. जवळपास 2 तास लागले एकदम परफेक्ट कोकण कड्यावरून खाली उतरायला. म्हणजे आम्ही एकदम हळूहळू उतरलो. मित्रांनो, 2 दिवस तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एन्जॉयच केलं असणार, ह्यात काही दुमत नाही. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. आणि चॅनल आपलं जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आता आमचा अजून प्रवास संपलेला नाहीये. व्हिडिओ पुढे सुद्धा अजून बाकी आहे, तर पुढे टू बी कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, आता आपल्या बरोबर हे 2 जण आहेत ज्यांचा हा आयुष्यातला फर्स्ट ट्रेक होता. तर आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं. पहिला आपण भाऊजींपासून सुरुवात करूया. भाऊजी, कसं वाटलं तुम्हाला? अप्रतिम अनुभव. आयुष्यात एकदा तरी प्रत्येक माणसाने इथे यावं. मी तर म्हणजे प्रत्येकाला सांगून सांगून राहिलेलो, कधीतरी मला घेऊन चला, तुम्ही जात असाल तर मला सांगा, मला पण यायचंय. पण आज योग जुळून आला काय? योग जुळून आला आणि अविस्मरणीय क्षण
आयुष्यातले खरंच आम्ही कधी म्हणजे न विसरण्यासारखे. आणि जगलेलो. even जगलो आम्ही अक्षरशः तिथे. जगलो. आणि काही आम्ही माहिती पण अपलोड करू जे तुम्हालाही उपयोगाची असेल, उपयोगाची असेल त्याच्यामुळे नक्कीच. अवश्य पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही सुद्धा. आणि आम्ही तर ठरवलंय फक्त इथेच नाही, अजून आपले गड आहेत, अजून आपले चांगले चांगले हेरिटेज ठिकाण आहेत. आहेत जिथे आम्ही येऊ आणि भेट देऊ पुन्हा 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 भेट देऊ. नक्कीच. आता आपण जय. अंजलीला विचारू. जय शिवराय. मला पण खूप भारी वाटतंय. माझा पहिलाच ट्रेक होता. मध्ये मध्ये रस्ता बघून थोडी भीती वाटत होती, पण या चौघांनी मला एकदम सांभाळून वरती नेलं आणि खाली पण आणलं. खाली पण आणलं जाम भारी वाटतंय. आणि ही पण होती, त्याच्यामुळे आमचा जरा टाइमपास जरा जास्तच झाला. टाइमपास पण वेस्ट पण जास्त झाला आणि पास पण चांगला झाला, त्याच्यामुळे मजा आली. हा खरं तर माझ्यासाठी टास्क होता. म्हणजे मी कदाचित स्टार्टिंगला सांगितलं की नाही माहिती नाही, की आता म्हणजे आम्ही तर येऊन गेलोय, पण आता ह्या दोघांना घेऊन चाललोय आणि विशेषतः प्रांजलीला, की तिला वरती घेऊन जाणं हा पण एक वेगळाच टास्क होता. कारण की स्वतः जाणं आणि आपल्यासोबत एक जबाबदारी नेणं ही पण एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मजा आली. सगळेजण सुखरूप खाली आले, आई जगदंबेच्या कृपेने आणि आई एकविरेच्या कृपेने. तर तुम्ही सुद्धा कधी येत असाल इथे तर तुम्ही अवश्य या, पण स्वतःला सांभाळा आणि इथल्या निसर्गालाही सांभाळा. कारण की इथेही आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं की लोकांनी प्लास्टिकचा कचरा वगैरे टाकलाय आणि त्याच्यामुळे बरंच ते काय बोलतात की विचित्र दिसतं. त्याच्यामुळे आपल्यासाठी खूप दुःखदायक आहे. कृपया असं करू नका आणि एन्जॉय आपल्या घरासारखंच समजा. घरासारखंच समजा आणि एन्जॉय. तुम्ही सुद्धा असंच कुठे कुठे नवनवीन ठिकाणी जावा. आणि तुम्हालाही जर का वाटत असेल की मी कोणत्या नवीन ठिकाणी भेट द्यावी तर मला ते नक्कीच कमेंट करून सांगा. चल चॅनल पण सबस्क्राईब करा. जय शंभू, जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. एकदम. आता खाली उतरल्याच्या नंतर आम्ही लागलोय नाश्ता करायला. आणि नाश्त्याला आहे आमच्याकडे कांदे पोहे. आणि आम्ही खाली जिथे थांबलोय, मावशी काय आपल्या याचं नाव? सोमेश्वर हॉटेल. हे आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशीच मिळेल. तुम्ही जर का कधी इथे येत असाल तर गाडी पार्किंगला सुद्धा यांच्याकडे जागा आहे. आणि त्यानंतर जेवणाची आणि राहण्याची सुद्धा हे व्यवस्था करतात. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ह्यांचा सुद्धा नंबर वगैरे देईल. जर का तुम्ही कधी भेट द्याल तर इथे तुम्ही आलात तर तुमची व्यवस्थित राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात येईल. नाश्ता करून आमच्या वाटेकडे निघालो. जाताना वातावरण खूपच छान होते. मित्रांनो, आता वाटेत आम्हाला रस्त्याला जाताना निसर्गाची खूप वेगवेगळी अशी रूपं बघायला मिळतात आहे. आणि आता वाटेतच जाताना आम्हाला इथे सोनकीच्या फुलांनी एकदम बहरलेलं असं एक लहान टेकडी दिसली. त्याच्यामुळे आमचा मोह आवरला नाही. आम्ही गाडी थांबवली आणि त्या मळ्यात आलोय. तुम्ही पाहू शकता की खूप अशी सुंदर फुलं फुललेली आहेत.
सोनकीच्या मळ्यात फिरून झाल्यावर घराकडे निघालो. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.